था। उद्धव ठाकरे के चौपर की चेकिंग होगी तो वो गुस्सा हो गई, भाई मेरे ऊपर अन्याय हो रहा है क्योंकि आपने छुपा के रखा है, आपको जेल जाने का डर हो रहा है। आज आता मोदी येतात, मोदींकडे पाठवतो ना तुम्हाला. सोलापूरचा एअरपोर्ट बंद आहे. नाही अडचण नाही. मोदींना तपासलं, त्यांना सस्पेंड केलं होतं ओरिसामध्ये. आता आज मोदींची तपासणी झालीच पाहिजे, ही परत माझी जाहीर सभेतली मागणी आहे. तपासा, घ्या या. काय नाव तुमचं? माझं अमोल गाठे नाव आहे साहेब. कुठे राहणार आहे? मी मूळचा अमरावतीचा. अमरावतीचा. जी सर. ठीक आहे. आणि वणी कोणाकोणाच्या हातावरून बॅग तपासले? आता जस्ट नाही माझी तपासता बरोबर आहे. माझ्या आधी कोणाची तपासली? पहिलाच दौरा तुमचा कोण हो? माझा पहिला आहे, पण माझ्या आधी कोणत्या राजकीय नेत्याची तपासले? नाही साहेब, 4 महिने झाले मला सेवा. 4 महिन्यात एकाची नाही तपासली. मीच पहिला गिरायक सापडलो. नाही साहेब, असं काही नाही. तुमची बॅग नाही माझी तपासा तुम्ही, मी तपासायला अडवत नाही तुम्हाला, साहेब. पण माझी एक बॅग तपासताना तुम्ही आतापर्यंत मिंद्याची तपासली का? देवेंद्र फडणवीसची तपासली का? अजित पवारची, मोदींची तपासली का? अमित शहाची तपासली? साहेब अद्याप नाही अद्याप आले नाहीत. साहेब. नाही आले तर मला तपासल्याचा व्हिडिओ पाठवायचा. हो साहेब, नक्की. ठीक आहे. नक्की साहेब. हा तुमच्या सगळ्यांचं मी एक करतोय. मोदींची बॅग तपासतानाचा मला तुमचा व्हिडिओ आला पाहिजे. हो साहेब. हा तिकडे तुम्ही शेपूट नाही घालायची. हा व्हिडिओ मी रिलीज करतोय. ठीक आहे, तपासा बॅग माझी. बॅग रिकव्हर आहे. धन्यवाद साहेब. माझं युरिन पॉट पण तपासा. माझं नाव उद्धव ठाकरे आहे. तुझं नाव काय? हा विजय पटले. कुठे राहता? MP? हिंदी साहेब. गुजरातचे नाहीत ना? हा चला, म्हणजे महाराष्ट्रात तपासायला पण बाहेरच्या राज्यातली माणसं आहेत. जणू काही चोरांचे सरदार असल्याप्रमाणे या चोर बाजारांचा प्रचार करायला महाराष्ट्रामध्ये येत आहे. आज सुद्धा औषधाला माझं स्वागत असंच झालं. बॅग तपासून म्हटलं तपासा. माझी बॅग काय, माझं हृदय सुद्धा साफ आहे, पण यांचा हलकटपणा एवढा आहे. माझी बॅग तपासणीबद्दल आक्षेप नाहीये, अजिबात नाहीये. मी हलकटपणा बोलतोय, बॅग तपासली म्हणून नाही. तर माझी बॅग तपासताना लोकसभा चुनाव के दरमियान मुख्यमंत्री एकनाथ राव शिंदे जी का भी चौपर चेक हुआ था, फडणवीस जी का भी चौपर चेक हुआ था, आज अजीत पवार जी का भी चौपर चेक हुआ। तब उन लोगों ने तो कुछ नहीं बोला क्योंकि उनके मन में चोर नहीं था, उनको उनकी गाड़ी में कोई ब्लैक मनी नहीं था। उद्धव ठाकरे के चौपर की चेकिंग होगी तो वो गुस्सा हो गई, भाई मेरे ऊपर अन्याय हो रहा है क्योंकि आपने छुपा के रखा है, आपको जेल जाने का डर हो रहा है।